चीनच्या शांघाय या शहरातून 30 किलोमीटर दूरवरच्या विमानतळावर जाण्यासाठी एक बिनचाकाची अतिवेगवान गाडी आहे. या गाडीचा कमाल वेग 300 किलोमीटरपर्यंत होतो आणि 8 मिनिटांमध्ये ती आपल्याला विमानतळावर घेऊन जाते. ही गाडी चुंबकीय शक्तीच्या आधारावर चालते, त्याच्यामुळे याच्यामध्ये नेहमीसारखे रूळ नाहीत आणि नेहमीसारखी चाकही नाहीत. जगावेगळी बिनचाकाची गाडी बघण्यामध्ये सगळ्यांनाच उत्सुकता होती. आमच्या सहप्रवाशांनी त्याचे फोटो घेतले आणि त्याचे व्हिडिओ देखील काढले. समोरून येणारी गाडी आम्हाला तसं म्हटलं तर आपल्या वंदे भारतचीच एक आवृत्ती वाटली. बाहेरून पाहिलं तेव्हा आमचं तेच मत झालं. आत गेलो, आतही ती वंदे भारत सारखीच होती. महत्त्वाचा फरक आम्हाला नंतर जाणवला, तो म्हणजे त्या गाडीने गाठलेला वेग. 300 किलोमीटर प्रति तास हा खूपच झाला. आम्ही स्थानापन्न झालो. गाडीच्या आतल्या घड्याळावरती आणि वेग निर्देश करणाऱ्या पट्टीवरती माझी लक्ष होतं. गाडी वेळेवरती सुरू झाली. सुरू झाल्याचं तसं म्हटलं तर कळलंच नाही, कारण धक्का नाही बसला का खडखडा नाही ऐकू आला. बाहेर खिडकीतनं बघितलं तर अरे आपली गाडी सुरू झाली एवढं मात्र नक्की लक्षात आलं. गाडीच्या वाढणाऱ्या वेगाची कल्पना त्या पट्टीकडे बघितल्यानंतरच येत होती. आत बघितल्यावरती काही हिंकळणं नाही, डोलणं नाही. दोन डबे एकमेकांच्या एकाच लाईनमध्ये असल्यामुळे गाडी सुरू झाली आहे, वेग पकडते, हे काही कळतच नव्हतं. बाहेर बघितलं तेव्हा मात्र गाडीच्या वेगाचा चांगल्यापैकी अंदाज आला. गाडीचे सगळे डबे एकमेकांशी व्यवस्थित जोडलेले होते आणि एरवी आपल्याला दिसतं त्याप्रमाणे पुढचा डबा आणि मागचा डबा यांच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचं हिंदकळणं नव्हतं आणि सगळे एकाच रेषेत सरळ चालले होते. गाडीमध्ये जर एखादा ग्लास ठेवला असता पाण्याने भरलेला तर त्याच्यातलं पाणी काही सांडलं नसतं, इतकी ती गाडी स्थिर होती. थोडीशी मला कधीतरी कल्ल्यासारखी वाटली, पण मला वाटतं ते जसा काही तो ट्रॅक होता त्या ट्रॅकनुसार गाडी जेव्हा वळते त्यावेळेला ती गाडी अर्थातच थोडीशी वळायला पाहिजे, कलायला पाहिजे, ते होत होतं. चुंबकीय शक्तीवर चालणाऱ्या या अशा गाड्या जगात फक्त 6 ठिकाणी आहेत. त्यातल्या 4 चीनमध्ये, 1 जपानमध्ये आणि 1 दक्षिण कोरियामध्ये आहे. चीनमध्ये मागील 30-35 वर्षामध्ये झालेली भौतिक प्रगती जी आहे ती अगदी विस्मयचकित करून टाकणारी आहे. प्रवाशांना जे काही दाखवलं जातं ते अचंबित करणारं आहे. अमेरिकेपेक्षा आम्ही कितीतरी पुढे आहोत हे ते दाखवून देतात. वैज्ञानिक चमत्कार म्हणावा अशा तऱ्हेच्या या गाडीतील प्रवास माझ्यासाठी नक्कीच अविस्मरणीय ठरेल.